राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव, बसवंत, लासलगाव तसेच आळेफाटा व राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक 11 मार्च 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर मित्रांनो, सर्वात आपण करूयात पिंपळगाव बसवंतून. पिंपळगाव बसवंत येथे 8,170 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली होती. 700 रुपयापासून 1,625 रुपये क्विंटलपर्यंत आज पोळ कांदे पिंपळगाव बसवंत येथे विकले. पोळ कांद्याचे सरासरी दर 1,250 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव बसवंत येथे विकलेले आहे. तर उन्हाळी कांद्याची 1,800 क्विंटलची आवक आली होती. 1,200 रुपयापासून 1,820 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे पिंपळगाव बसवंत येथे आज विकलेले आहेत. उन्हाळी कांद्याचा सरासरी दर 1,300 रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे निघालेला आहे. पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचे दर आज खूप कमी हे दिसून आले. तर लासलगाव येथे आज लाल कांद्याचे 460 वाहन तर उन्हाळी कांद्याचे 559 वाहनांची आवक आली होती. लासलगाव येथे आज उन्हाळी कांदा हा लाल कांद्यापेक्षा जास्त विक्रीसाठी आला होता. लाल कांदा 700 रुपयापासून 1,851 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लाल कांद्याचा सरासरी दर 1,625 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे निघाला. तर उन्हाळी कांदा 800 रुपयापासून 1,951 रुपये क्विंटलपर्यंत विकला. उन्हाळी कांद्याचा सरासरी दर 1,650 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आज उन्हाळी कांदे विकलेले आहेत. तर आळेफाटा येथे 11,867 क्विंटल कांद्याची आवक आली होती. आज जुन्नर आळेफाटा येथे 650 रुपये कमीत कमी दर होता. जास्तीत जास्त 1,710 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांद्याचे भाव 1,250 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर राहुरी येथे आज 21,465 गोण्यांची आवक आली होती. नंबर 1 प्रतीच्या 11,965 गोण्या 1,005 रुपयापासून 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. तर नंबर 2 प्रतीच्या 7,067 गोण्या 505 रुपयापासून 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. नंबर 3 प्रतीच्या गोण्या ज्या 2,433 गोण्या होत्या त्या 100 रुपयापासून 500 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. गोल्टी 200 रुपयापासून 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. मित्रांनो, आज राहुरी येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचा भाव किलो मागे 7 रुपयांनी घसरलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.